भाषाशुद्धी आणि सावरकर. भाषा समृद्धीचा अत्यंत महत्त्वाचा व प्रभावी स्रोत म्हणजे त्या भाषेतील शब्दसंपत्ती होय. भाषा समृद्धीसाठी नेहमीच विविध स्तरावर प्रयत्न होतात. त्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात झालेल्या भाषाशुद्धीच्या चळवळीचे आद्य प्रणेते होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. भाषेमध्ये विविध शब्दांची भर पडते, ती इतर शब्दातील शब्द व समाजाच्या बदलत्या रूपातून आलेल्या शब्दांची. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या भाषाशुद्धीच्या चळवळीतून अस्सल मराठी मातीचा वास असलेले अर्थवाही असे मराठी शब्द आपल्या स्वतंत्र प्रतिभेने आपणास दिले आहेत. मराठी भाषेत परकीय भाषेतून आलेल्या अनावश्यक शब्दांच्या जागी सावरकरांनी मराठी शब्द रुळवण्याचा व रुजवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. मराठी भाषेचे शुद्धीकरण करण्यासाठी सावरकरांनी पुढील मार्गाचा अवलंब केला. 1. मराठी भाषेत इतर भाषेतून आलेल्या शब्दांचे मराठीकरण करून. 2. मराठी भाषेत आलेल्या परकीय शब्दांना मराठीतच असलेल्या पर्यायी पण मृतप्राय झालेल्या शब्दांचे पुनरुज्जीवन करून. 3. संस्कृत व अन्य भारतीय भाषांतून मराठीत सुगम शब्द रुळवून. 4. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठीत आलेल्या परकीय शब्दांना स्वतःच्या प्रतिभेने स्वतः तयार केलेल्या प्रतिशब्द देऊन मराठी भाषा समृद्ध करण्यात सावरकरांचा मोलाचा वाटा आहे. भाषाशुद्धी चळवळीच्या प्रभावी प्रचारामुळे अन्य काही कवी व लेखक हे सुद्धा भाषाशुद्धी चळवळीचे समर्थक झाले व त्यांनी आवर्जून परकीय शब्दांच्या जागी मराठी प्रतिशब्द उपयोगात आणण्यास सुरुवात केली. माधवराव पटवर्धनांसारखे कवी भाषाशुद्धीचे समर्थक झाले. या चळवळीमुळे प्रभावित होऊन अर्थवाही छटा असणारे प्रतिशब्द बरेच जण हिरिरीने निर्माण करू लागले. उदाहरणार्थ सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांनी मराठी भाषेत रूढ असलेल्या नंबर या इंग्रजी शब्दाला क्रमांक हा सुंदर शब्द सुचवला. रेकॉर्ड या मराठीत रूढ होण्यास सुरुवात झालेल्या शब्दाचा उच्चांक हा प्रतिशब्द सावरकरांनी दिला. डेट अथवा तारीख या दोन्ही परभाषा शब्दांना दिनांक हा अर्थपूर्ण मराठी शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतःच निर्मिला आणि सतत उपयोगात आणून मराठी भाषेत रुळवला व रुजवला. हे आणि असेच अनेक प्रतिशब्द सावरकरांनी मराठी भाषेला दिले. असे प्रतिशब्द उपयोगात आणत आपोआप अर्थाच्या छटेसह प्रचलित होत जातील असा सावरकरांचा आग्रह असे आणि ते तसे प्रतिशब्द प्रत्यक्षात मराठी रुळल्याचे आज आपण पाहत आहोत. मराठी भाषेचे शुद्धीकरण आणि पर्यायी शब्दकोश व भाषाशुद्धी व लिपी सुधारणा लेख या ग्रंथातून मराठी भाषाशुद्धी चळवळीची माहिती व तत्संबंधी सावरकरांचे विचार समाविष्ट आहेत. देवनागरी लिपीची सुधारणा हाही सावरकरांच्या या चळवळीचा भाग होता. इतर वर्ण अक्षरांप्रमाणे अ ची बाराखडी वापरून लिपीतील 6 अक्षरे कमी करणे, सर्व अक्षरे कानायुक्त करणे इत्यादी लिपी सुधारणेच्या काही सूचना. ही मराठी भाषा समृद्धीबरोबरच विद्यार्थ्यांना भाषा समृद्ध करण्यास उपयुक्त ठरेल. भाषातज्ञ सावरकरांनी मराठी भाषेत दिलेले शब्द, दिनांक, तारीख, बोलपट, टॉकी, वेशभूषा, कॉस्च्यूम